नामसंग कीर्तन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली. माझ्या वडिलांची निराशिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखला दारवंठा, केला भोगवटा आम्हाला गे. वंश परंपरा दासमी अंकित, तुका मोकलीत लाज कवणा. उपवास पारणे राखिला दारवंठा, केला भोगवटा माला गे. विठ्ठला 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 टाळी 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 टाळी. ग्रामदैवत मारुतीरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये आपल्या वाघाळा नगरीमध्ये एका अर्थानं गावचं जे ज्ञान मंदिर आहे, शाळा म्हणजे ज्ञान मंदिर, या ज्ञान मंदिरामध्ये कैलासवासी सुभाषरावजी व्यंकटरावजी घुमरे पाटील यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने, अर्थातच पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित कीर्तन व महाप्रसादाचा हा सोहळा. या प्रसंगी या कार्यक्रमाचे आयोजक श्रीमान माणिकरावजी आप्पा घुमरे पाटील, त्याचबरोबर बालासाहेबजी घुमरे पाटील, सदाशिवरावजी घुमरे पाटील आणि दीपकरावजी घुमरे पाटील, अर्थातच घुमरे परिवाराच्या वतीनं आयोजित हा नियम. या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोती मंडळी, माता भगिनी, नवयुवक, बालमित्र, आप्त इष्ट स्वकीय सुहृदी पाहुणे मंडळी, आपणा सर्व ज्ञानवंतांच्या समोर सद्गुरू मोतीराम महाराजांच्या, मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठ्ठला विठ्ठला करत असताना प्रत्यक्ष येऊन आमच्या माणिकरावजी आप्पांनी संपर्क साधला, भेट घेतली. एवढं सुंदर नियोजन केलेलं आहे. एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा, चैत्र महिन्यातल्या उन्हामध्ये सुद्धा कुठलीही उन्हाची झळ आपल्याला सहन करावी लागू नये म्हणून असं व्यवस्थित नियोजन केलंय. परमार्थामध्ये असं आयोजन करणं, असं नियोजन करणं दुर्मिळ योग आहे. नाही तर असं पाहायला मिळत नाही सहसा. जसं असेल तसं आम्हाला दिवस काढावं लागते. गाडीमध्ये एसी असते आणि मंडपात आलं की डिशी, आणि पुन्हा गाडीत एसी, उन्हाळ्यात सर्दी. पण सुंदर आपण आयोजन केला.
आज सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे. भगवान पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करतात. त्या प्रार्थनेचा विषय असा आहे, सेवेची अपेक्षा करतात. पण ती सेवा मागत असताना महाराजांनी वाडवडिलांचा मुद्दामून उल्लेख केला. एका अर्थाने या अभंगामध्ये महाराजांनी स्वाभिमान व्यक्त केलेला आहे. बापजाद्याचा स्वाभिमान असला पाहिजे माणसाला. बापजाद्यानं जे खस्ता खाल्ल्यात, बापजाद्यानं जे कष्ट केलेत, बापजाद्यानं जे काही जीवाचं रान करून जे काही ठेवा आपल्याकरता ठेवलेला आहे, त्यांचा स्वाभिमान बाळगणं आपलं कर्तव्य आहे. आता एक नवीन विचारसरणीचा उदय होत चाललाय. आम्हाला पटत नाही, पण आता काय करावं. आता हे बरं वाटत नाही, पण काही काही ठिकाणी जर मुलांना नाव विचारलं तर सरळ ते नाव स्वतःचं आणि आडनाव एवढंच सांगतायत. मग आपल्याला त्याला पुन्हा एकदा म्हणावं लागतं की पूर्ण सांग. काय म्हणावं लागेल? पूर्ण नाव सांग. आणि मग तो वडिलांचा उच्चार करतो. नाही तर उच्चार करावं असं सुद्धा वाटणं हा शोकांतिक आहे. विठाला विठाला. वडील काय असतात आणि वडिलांचं योगदान काय असते, वडिलांचं काय महत्व असते, गेल्यावर समजते. आहे तोपर्यंत कोणत्याच गोष्टीची किंमत कळत नसती माणसाला. आता सुभाषरावजी दादाला तरी मला वाटतं आता वर्ष होत चाललंय. आज वर्षच आहे ना. आमच्या वडिलाला 8च महिने झालीत. म्हणून मी हार घालीत नाही. वर्षभर ब्राह्मण म्हणले घाल जाऊ नका. म्हणलं नाही घालीत भाऊ, बरं वाटत नाही म्हणले. म्हणलं बरं भाऊ, त्याचं ऐकत असतो आम्ही. म्हणून तुम्हाला घातला. आता तुम्हाला मोकळी खेळात ना. आईला सुद्धा म्हणलं आता वर्षानंतर तुम्हाला कीर्तनाला येता येते. त्याचं काय मन करीनं गेलं. घरी जाऊन दर्शन पाया पडून आलो मी. मन करीनं गेलं. या म्हणलं येता येते. आता वर्ष झालं. 4 शब्द तेवढेच कानावर पडतात. जरा दुःख विसराळू पडतंय की हो. तेच ते डोक्यात आलेले पाहुणे तेच काढणार, गावातले भावकीचे तेच काढणार. दादा असे होते, बाबा असे होते, काकाचं असं होतं बाबा. ते माणूसाला ते आठवू ते माणसाला गैवरून येते. 4 शब्द कीर्तनाचे ऐकले म्हणजे, नामस्मरण कानावर पडलं म्हणजे दुःख विसराळी पडते. आणि कुठंतरी हे दुःख मागं टाकूनच चालावं लागणार आहे पुढं. जे गेले ते आता तर परत येणार नाहीत, पण जे आहेत त्यांना सांभाळावं लागणार ना. तुमचं कर्तव्य. तुम्ही घराला आधार आहेत, घरचे आधार आहात. म्हणून मी बोलून आलो त्याला. याचा काय वांदिसने गेला त्याचा. माणसाच्या जीवनामध्ये वडील काय असतात महाराजाला विचारा की. आपली कुरवंडी वाळून बाप करी जोडी लेकुराची ओढी. जोडी लेकुराची ओढी. आपुली कुळवंडी वाळोनिया. वडील घराचा आधार असतात. वडील घरासाठी योगदान देतात. वडील शब्दाचा अर्थ काय? आपण कमवलेली संपत्ती सर्वस्व मुलाच्या स्वाधीन करणं, याचा अर्थ काय? दाता आहेत. वडील म्हणजे कोण आहेत? दाता आहेत. आपण याचक आहेत.
एकाएकी केला मिराशीचा धनी. या नाही का मध्यंतरी वडिलाच्या नावावरची संपत्ती मुलाच्या नावावर करायचा काहीतरी कायदा आलता ना. काय असं वाटू लागलं की ते जमिनी जास्त असल्यावरती हे निघते का काय की काय म्हणा त्याला शिलिंगचा कायदा. ताबडतोब म्हातारी तहसीलकडे जाऊ लागली मनानच का नको बाबा लेकराचं माया कसं कसं वाटलं हो म्हणून शिलिंगच्या कायद्यावर पटापट लेकराच्या नावानं नाताच्या नावानं नातीच्या नावानं करून टाकले जाते संपत्ती. दादा तुमच्या नावानं राहू द्या ना थोडी. मला काय करायची बापू ही धारणा याला म्हणतात वडील. वडील शब्दाचा अर्थ काय मला काय करायचे. आम्ही तिघं भाऊ आहेत दोघा भावाच्या नावानं संपत्ती ते करायला लावली मी आमच्या वडिलाला. मग आमच्या नाव माझ्या नावानं जे 5-6 एकर 4 एकर होतं मी दादा तुमच्या नावानं राहू द्या हे सांभाळते तुम्हाला. बरं राहू द्या म्हणले. मग ते कायदा निघायचा आकार दिसला की उपमुख्यमंत्री काय अजित पवार साहेब का कोण होते काय कायदा निघायचा आकार दिसला की आमचे वडील मनानच गेले पूर्णला. आमचं गाव पूर्णला येते. पूर्णला गेल्यावर आता सगळे ओळखीचे ते कदम कंपनी त्याच्या घराला गेले. यार म्हणले दादा कसं काय येणं केलं. तहसीलला जायचं हो म्हणले. म्हणले काय आलं आपल्या नावानं आहे ते तुकडा मालकाच्या नावानं करून टाकू म्हणले. कसं ते काहीतरी कायदा निघालाय की म्हणले ते मोठ्याल्या रानावाल्याला आहे. म्हणले पण आपल्या नावानं कशाला ज्याचं देऊन टाकलं मोकळं झालं. म्हणले काय करायचं याला वडील म्हणतात. पितयाचे जे का धन पुत्रा कोण वंचील. वाडवडिलांची जी संपत्ती आहे वाडवडील कोणाकरता करतात मुलाकरता करतात. सर्व स्वाधीन करून टाकतात. दाता आहेत वडील म्हणजे दाता आहेत. आणि म्हणून वडील शब्दाचा घरामध्ये काय आहे आधार असतो आहे तोपर्यंत कळत नाही. पण ज्यावेळी वडील या सृष्टीचा निरोप घेतात त्यावेळेस माणूस उघडं पडते. एक ताकद असते. आणि म्हणून वडील म्हणजे त्याग असतो. एखादी वस्तू आवडणारी वडील खायला लागले तेवढ्यात एखाद्या लेकराचं लक्ष द्यावं. ते असं लेकर हातातलं घेत आहे वडील घे मावा का घे खाय मा. बाप त्याग करतो तू खाय. अनवाणी पायानं वडील जरी चालत असले मुलाला खांद्यावर घेऊन चालतात. मुलाचे पाय पोळतात का वडिलाचे पाय पोळतात. मुलाचे पाय पोळतात आणि वडिलाच्या पायाला लोखंड आहे का. पण ते कसं असते बाळा तू खांद्यावर बस. वडील काय आधार असतो तो आहे तोपर्यंत कळत नाही.
एका घरी उन्हाळ्या दिवसामध्ये हळद वाळत घालत असतो एक मुलगा. वडील म्हणतात, बाळ ऊन हलकं होऊ द्या, या खाली ऊन लागायले. ते म्हणला, दादा माणसाला काम करू दे जा बरं. आता हे वाळायचं उन्हात नाही तर सावलीत वाळते का? अरे ऊन लागण रे राजा, पुन्हा कर्माय, डोक्याला बांधलं नाही काय नाही, खाली होत. दादा म्हणला, जा बरं तुम्ही मधी, उगं माणसाला काम करू दे, जा बरं तुम्ही सावलीला. नाही रे राजा, पोटचा गोळा आहे म्हणून म्हणायलो, खाली उतर राजा, तुम्ही बसा गड्या, तुमच्या पाया पडतो म्हणला. पण ते म्हातारं गेलं आणि पाळण्यात त्याचं पोरग होतं. कोणाचं? मुलाचं, म्हणजे ह्यांचा कोण? नातू आणला पाळण्यातला आणि बाहेर अंगणात ठुला. अंगणात ठुल्यावर आता ते एवढूसं बाळ, चैत्र महिन्यातल्या उन्हानं ते लेकरू लहाला लागलो रडायला. आक्रोश लेकराचा कानावर आल्यावर म्हणला ते वरचा मुलगा म्हणला, दादा तुम्हाला काय समजते का नाही की त्या लेकराला ऊन लागन, त्याला मध्ये घ्या ना. म्हणले, तुझं लेकराला ऊन लागेल, माझ्या लेकराला ऊन लागेल. तुला तुझ्या लेकराला ऊन लागले की कशी तुला लक्षात आली गोष्ट? तसंच माझंही लेकरू उन्हात आहे रे, तू खाली ये तर याला खाली घेतो, नाही याला उन्हातच ठेवतो. ते खाली गपचिप यावं लागलं. याला म्हणतात वडील. विठाला विठाला. आणि म्हणून आज या कैलासवासी सुभाषरावजी यांच्या स्मरणाच्या निमित्ताने योग घडून आणला आमच्या उमरे पाटील परिवाराने. हा सेवेकरता घेतलेला सुद्धा अभंग महाराजांनी वडिलांचा स्वाभिमान या ठिकाणी व्यक्त केला. वडिलांचा स्वाभिमान का व्यक्त केला? तुकोबाराय म्हणले, आमचे वाडवडील खरंच चांगले होते. वाडवडील कसे असावेत? मुलाला वाडवडिलांचं नाव घेत असताना संकोच वाटू नये असे वाडवडील असावेत. नाही तर काही ठिकाणी वडील आपली पायरी सोडून वागतायत, मुलाला लाज वाटायली आमचे वडील आहेत म्हणायला. मुलं चांगले निघालेत, एवढे सोयरे धायरे आलेले, सगळे गणगोत आलेले, आणि वडील मात्र की नाही. आता मला बोला वाटत झालेलं आहे. ध्यानात आलं ना तुमच्या? सगळ्या सोयऱ्याच्या देखत अपमान खाली पडलेले पिऊन. कोण आहे होते बडबड करायला? कोण आहे? काय सांगावं म्हणले, कोण आहे? वडीलच आहेत म्हणले आमचे. म्हणजे वडील कसे असावेत? लाज वाटू नये माझा बाप आहे म्हणायला, त्याचं नाव वडील. विठाला विठाला. हो, वडील कसे असावेत? वाडवडील कसे असावेत? वाडवडिलांनी अशी कर्तव्यनिष्ठा सांभाळावी, असे कर्तव्यपरायण असावेत की मुलांना निसंकोचपणे समाजामध्ये निडरपणे सांगता यावं, हे आमचे वडील आहेत, याचं नाव वडील. विठाला विठाला. शेवटचा शब्द सांगतो वडील शब्दाचा अर्थ. मुलाला इतर कोणाचा आदर्श घेऊन चालायची गरजच पडू नये. कोणाच्या आदर्शावर चालावं? माझ्या वाडवडिलाच्या आदर्शावर चालतो, या शब्दाचा अर्थ वडील. असे वाडवडील होते तुकोबारायाचे. तुकोबारायाच्या वडिलाचं नाव बोलोबा महाराज. आयुष्यभर भगवंताचे भक्त. प्रपंच करून परमार्थ करायचा. प्रपंचादरम्यान विवाह झाला. 12 वर्ष संतती नव्हती बोलोबा महाराजाला. 12 वर्ष एक तप झालं. एके दिवशी कनकाई म्हणजे तुकोबारायांची आई साहेब वारी तोंडावर आली. 15 दिवस. आणि कनकाई म्हटल्या, मालक म्हणले, जी जुन्या काळातले म्हाताऱ्या हे जे वाडवडील होते का नाही, आहो जाऊ बोलायची एकमेकाला. अहो लक्ष्मी ऐकलत का? आरतुर नाही, कसं आहो जाऊ बोलायची. मर्यादा एकमेकाची सांभाळायची. हो, आता तुम्ही घरात मर्यादा न सांभाळल्यामुळे बाहेर बी आपली मर्यादा राहिली नाही. आपण घरापासूनच आपली मर्यादेने सुरुवात केली की बाहेरचे बी आपली सांभाळतात मर्यादा. घरचेच माणसं सांभाळणे गेले, बाहेर घरचे सांभाळते. जुनी माणसं असे वजनदार वागत होती. वजनदार. आपल्यासारख्या सोयीसुविधा नव्हत्या, पण लईच देखणा संसार केला त्यांनी. वजनदार वागत होते. आपल्यापेक्षा ते जरी तुम्हाला वाटत असेल आम्ही फार श्रीमंत झालो, आम्ही फार प्रगती केली, ती प्रगतशील नव्हते.
पण पुण्यशील होते, प्रगतशील नव्हते. काय होते? पुण्यशील, माना मर्तबानं वजनानं वागायचे. फारच लोक चांगले होते. कणकाईनं हात जोडून म्हणल्या, मालक. म्हणले, का हो? मला वारीला घ्या की एकदा. नाही की 12 वर्षात कधीच म्हणले नव्हते. बोलोबा महाराज म्हणले, नेता येईल तुम्हाला, पण खडतर प्रवास आहे. ऊन वारा पाऊस संपूर्ण त्याच्यामध्ये सोसावं लागतंय. गैरसुविधा आहेत, सगळ्या सुविधा नसतात. त्या काळात वारी करणं म्हणजे असा डांबरी रस्ता असेल का वारीचा? अहो काय वारी म्हणजे ते जंगल. वारी म्हणजे कसं जायचं? हिंस्र पशु जनावरं अस्वलं वाघस ह्याच्यातून मार्ग काढत वारी करायची. अहो तुम्हाला बाया माणसाला थोडं अवघड पडेल. पुढे बोलले नाहीत, पण डोळे डबडब पाण्यानं भरले. डोळे पाण्यानं डबडब भरल्यावर बोलोबा महाराज म्हणले, बरं चला, पण एका अटीवर नेईल. कोणत्या अटीवर नेईल? तिथं गेल्यावर माझ्या भगवंताला काही मागायचं नाही, माझ्या देवाला काही मागायचं नाही. तिथं तुमच्या काही गोष्टी व्यक्त करायच्या कशाला करू म्हणे मला, तुम्ही असताना मला काय गरज आहे कशाची. आले दोघं पती पत्नी, दर्शन स्नान झालं, पुंडलिकरायाचं दर्शन झालं, भगवंताच्या दर्शनाला निघाले. त्या काळात तुकोबाराय बोलोबा महाराजच्या काळात पांडुरंगाच्या दर्शनाला जाणं म्हणजे मारुतीच्या दर्शनाला गेल्यासारखं. अशी गर्दी असेल का? काहीच नाही. मारुतीच्या दर्शनाला गेले की सरळ गेल्या बोलोबा महाराजांना डोळे झाकले, बाहेरच प्रार्थना केली, देवाच्या मंदिरात प्रवेश केला, दर्शन घेतलं. आल्या पावलानं महागर सरलीन गरुड खांबाला कडकडून मिठी मारली. कणकाई बाहेरच येईनच ना. का? देव बोलू लागले. कारण कणकाईनं ज्यावेळेस सुरुवातीला आयुष्यात देव सुरुवातीला पाहिला का, डोळे डबडब पाण्यानं भरले. का? मानवी जीवनामध्ये एखादं जर दुःख असेल ना, व्यक्त करायच्या अगोदर डोळे पाण्यानं डबडबते. काय करते? दुःख व्यक्त करायच्या अगोदर डोळे पाण्यानं डबडब भरतात. आणि डोळे कोणाजवळ पाण्यानं डबडब भरत नाहीत, आत्मीयता लागती समोरच्या माणसाची. कुठे नाही डोळे डबडब भरत. सायकलून जर एखादं लेकरू पडलं ना, ह्या आपल्या दवाखान्याच्या तिथं, ते लागलेलं पुसतंय, पुन्हा सायकलवर बसतंय आणि घरी येतंय. ते लेकरू पडलेलं आईला लगेच लक्षात येतंय. ती नुसती आई म्हणती, काय झालं वागा, काय झालं वागा, म्हणल्या काय होते? डोळे डबडब भरलेले रडायला सुरुवात केली. तर काय मा वागाला काय झालं ग माय? माझ्या वासराला म्हणती. दुःखाचं सांत्वन होते. कणकाई ते डोळे डबडब पाण्यानं भरले. भगवंतानं विचारलं, कणकाई माय, माझ्या लक्षात येईना डोळे पाण्यानं भरलेत. डोळे पाण्यानं भरून डोळ्यातलं पाणी बाहेर आलं याच्यावर कळते आनंदाचे अश्रू आहेत का दुःखाचे अश्रू आहेत. डोळे पाण्यानं डबडब भरले, समोरच्या रस्त्यानं बाहेर इथं गालावर आले की गरम पाणी लागते. या मागच्या रस्त्यानं गालावर पाणी आले की थंड पाणी लागते. या समोरच्या रस्त्यानं गालावर पाणी आलेलं गरम लागलं की हे कशाचे अश्रू आहेत? दुःखाचे. आणि इकडून पाणी इथं गालावर आले की थंडगार लागले की कशाचे अश्रू आहेत? आनंदाचे अश्रू आहेत. आता कणकाईचे जे अश्रू होते हे समोरच्या कोरानं आलेले होते. म्हणजे कोणते अश्रू आहेत? दुःखाचे अश्रू. भगवंतानं विचारलं, कणकाई माय दुःख का आहे? मला बोलून दाखवलं नाही. काय नाही म्हणे देवा, काही नाही या शब्दातच आहे असा अर्थ होतो. काय होतं? काय दुःख आहे? एक शब्द बोलल्या नाही. भगवंतानं खोदू विचारलं, मला तुम्हाला सांगावंच लागेल काय दुःख आहे. काय दुःख आहे म्हणल्यावर कणकाई म्हणल्या, प्रभू अजून माझी कुस पवित्र झाली नाही. शब्द ध्यानात आलाय तुमच्या? माझे अजून कुस पवित्र झाले नाही म्हटल्यानंतर आता देवाचा आशीर्वाद तिथं होऊन जाईल म्हणे द्या. कणकाईच्या आनंदाचे दुःखाचे अश्रू बंद झाले आणि लगेच त्याचं परिवर्तन कोणत्या अश्रूमध्ये झालं? आनंदाचे अश्रू. या गालावर आल्याबरोबर बोलोबा महाराजानं ते दोन्ही गोष्टी पाहिल्या ना, दुःखही पाहिलं आणि आनंदही पाहिलं. कणकाई तुला एवढा उशीर कसं काय लागला पाया पडायला? कणकाई म्हणल्या, माय मला देव बोलू लागली की. म्हणली त्याच्यामुळेच आणणे गेलो तुला मी. कशामुळे? मला वाटलंच देव बोलू लागले. काय म्हणले? काय नाही म्हणले, माझे जरा डोळे जरा देवाला पाहिल्यामुळं पाण्यानं भरले.
देव म्हणले काय दुःख आहे? मी काय म्हणले नाही म्हणले, पण मनानच देव म्हणले संतती होईल तुम्हाला, जा कुछ पवित्र होईल. याच्यामुळे गेलो म्हणले कण काय पहिल्या 8च तुला मी अशी टाकली होती की देवाजवळ तुला नेईन, पण देवाजवळ काही मागायचे नाही. आता तुला नाईलाजानं देवानंच प्रवृत्त केल्यामुळे तुझाही नाईलाज झाला असावा. जर आता आलीयस माझ्यासोबत, देवाचीच इच्छा आहे, तुला संतती होईल अशी देवाचीच जर इच्छा असेल तर त्या देवाला पुन्हा येऊन जाऊन दर्शन एकदा घे आणि त्या देवाला म्हणाव द्यायची असेल तर संतती अशी दे की त्या संततीनं तुझ्या सेवे व्यतिरिक्त दुसरं काही करता कामा नये. ती बापजद्याची परंपरा राखत जगद्गुरु तुकोबाऱ्यासारखं रत्न त्यांच्या पोटाला आलं आणि ते रत्न आज देवाच्या दरबारात जाऊन माझ्या बापजद्यानं देवाचे काम केलं आयुष्यभर, त्याच्या व्यतिरिक्त मला काही करायचं नाही, मग काय पाहिजे? माझ्या वडिलांची निराची का देवा, माझ्या वडिलांची निराची का देवा, निराशी का देवा. बोला 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 बोला. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा. तुकोबारानं देवाच्या समोर की नाही बापजाद्याचा दाखला देऊन प्रार्थना केली. कसं असते पहा, कुठं काही जर तुम्ही मागायला गेले, आपली जर तिथं ठेव नसेल तर मागायला अडचण जाते. उदाहरणार्थ यदा कदाचित तुमच्या बँकेत खातच नाही, मग तिथे गेले तुम्ही म्हणले द्या बरं 10,000, ते काय म्हणते काय म्हणते ते माणूस, काय बापाची पेंड आहे का, काय म्हणते बापाची ठेव आहे का मागायला. पण महाराजांना बोलतच असताना आधी बापाचा दाखला दिलाय. उद्या तुम्ही असं म्हणून नाही देवा तुमच्या बापाची ठेव आहे का, माझ्या बापाची ठेव आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. म्हणजे माझ्या वडिलाची, आमच्या बापजाद्याने देवा आयुष्य उगाळून लावले तुमच्याशी. माझी मिरासी, बोला 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 तुझे पाया पासी, तुझे पाया पासी, याचा धरिणा अभिमान,
माझी मिराशी ठाव तुझे पायापाशी, याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन. पांडुरंगा, आमच्या बापजाद्याने जे काम केले का ते काम करायला आम्हाला लाज वाटत नाही. वडिलांनी कामच असं करावं की ते काम करत असताना पुन्हा मुलाला काही संकोच वाटू नये, असे कामं करावं. वडील या शब्दाचा अर्थ आपण बघत असताना असा पाहिला, वडिलांनी असं पाऊल टाकावं की मुलांना त्या रस्त्याने चालत असताना संकोच वाटू नये. आमच्या रस्त्यानं दादाने हे उगच केलं, नाईलाजानं करावं लागलं असं वाटूच नाही. स्वाभिमानानं जावं. लोकांनी म्हणावं खरंच गड्या बापजाद्याने केलं ते पोरानं चलविलं बरं का, टिकविलं बरं का, म्हणजे बापाचंच नाव निघते. मुलानं ते काम केलं म्हणजे मुलाचं नवल नाही, नाव कोणाचं टिकतंय? वडिलांचंच नाव निघतंय. चुकीचं जरी पाऊल पडलं त्याची इज्जत, त्याची किंमतही कोणाची कमी होती? याची नाही. कोणाची किंमत होती? वडिलाचीच कमी होती. कीर्तनात जर एखादं पोरग का नाही उठलं की सोयऱ्याच्या बुटाईनं पाणी टाकू लागलं ना, काशी तशी बी काही काही सोयऱ्याच्या बुटात पाणी टाकले, पालेत लोक. कोणाचंही होते म्हणजे त्याची इज्जत जाय ना. कोणाची जाती? बापाचीच जाते. वाढतीही बापाचीच, कमी होती बापाचीच. म्हणून बापानं स्वतःपेक्षा संततीला लक्ष केंद्रित करून जीवन जगावं. काही व्यसनी वडील आहेत, त्यांना माझी कळकळीची विनंती, तुम्ही बिनधास्त व्यसन करा. आतापासून तुम्हाला करा कोणी म्हणलं नसेल, करू नकाच म्हणलं असेल, मी करा म्हणायलो, पण तुम्ही गावाच्या नजरेतून जरी उतरले तर काय हरकत नाही. निदान पोटच्या पोराच्या नजरेतून उतरू नका, इतकंच करा. गावाच्या नजरेतून उतरावं तुम्ही, कोणाच्या नजरेतून उतरू नये, मुलाच्या नजरेतून उतरू नये. याच्यासाठी तुम्ही केलेले व्यसन लेकराला कळू नये, याचं नाव बाप. विठाला विठाला मुलाला पुढच्या पिढीला विज्ञान युगातलं लेकूर राहू दे ना तर कोणत्या युगातलं लेकूर राहू दे, त्यांना म्हणावं खरंच गडे आमचे वडील होऊन गेले, याचं नाव बाप. असं विचारपूर्वक पाऊल टाका की पुन्हा मुलाला शाळेमध्ये गेल्यानंतर जर मुलांना त्याच्या मित्रांना विचारलं तुझे वडील काय करतात रे, तुझे वडील काय करतात रे म्हणल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी येऊ नये. स्वाभिमानानं सांगावं माझे वडील असे असे आहेत. लोकाला मित्राला वाटावं अरे बापरे हिवा वाटावं बापाचं, असं वडिलाचं कर्तव्य असावं. नाही तर काही काही इंजन का नाही बक बक धुपन काढायलेत. इंजन समजले ना. आणि मग ते जे डब्बे आहेत ना, ते डब्बे सुद्धा म्हणतात माझ्या वडिलाची वडील मंजूर बिडी पेत होते, आपण सिक्रेट ओढतो म्हणलं. कसं म्हणला बापजाद्यापासून धुपून आलेले घरात चलत. जरा ध्यान करून पुढच्या पिढीनं मागच्या पिढीचा विचार करून वागावं, पुढच्या पिढीचा विचार करून वागावं. विठाला विठाला पुढच्या हो हो खुर्ची वरी द्या. आघाड्यातले बरेच माणसं माझ्यावर नाराज आहेत. उजव्या हाताला बसले जरा लांब लांब, येते जवळ नाराज आहेत जरा. मज येणं होईन दुसरं काय मी का त्याच्या धुरा सारलाय का. येऊ येत कुठेही भेटले की त्याचं तेच चालते. तुम्ही वाघाळ सोडून दिलं नाही, सोड बुवा येतो म्हणलं. तसं काय आमचे काय लय भांडणं झालेलं नाहीत. फक्त कशामुळे रुकलंय ते कसं आहे, नांदायचंय पण ते ना आणून घालाव. नांदवायला तयार आहेत पण काय करावं, त्यांना आणून घालावं इतक्यातच रुकलंय, दुसरं काय नाही. आता होत होईना आता ती का फारकत थोडी झालेली. विठाला विठाला आमचा विषय असा सुरू आहे महाराज. वाड वडील कसे असावेत, स्वाभिमानानं मुलाला सांगता यावं की आमचे वडील आहेत. तसे जगद्गुरु तुकोबाराज स्वाभिमान देवाच्या समोर व्यक्त करतायत की पांडुरंगा आमच्या वडिलांनी जे काम केलंय ते काम कमी वाटत नाही, आम्हाला श्रेष्ठ वाटते. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. मी तिकडे आळंदी पुण्याला शिकायला होतो. मग आमचे क्लासमेट जेवढे होते 10वीला आम्ही ते हे होतं काय स्कूल डे
शाळेत मास्तर करतात ना, मग आम्हाला मास्तर केलं. मग ते मास्तर झाल्यावर संध्याकाळी आमची ती शेंडाप होता ना, शेंडाप म्हणावं काय, मला म्हणले तुम्हाला काय आमचे सगळे मित्र म्हणू लागले मला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, एकजण म्हणला मला सायंटिस्ट व्हायचं आहे, एकजण म्हणला मला ते काय व्हायचं आहे काहीतरी सांगा की हो, आमदार व्हायचं आहे. हा म्हणाय काय लागलंय आपल्याला. मला ते गुरुजी आमचे जे हेडमास्तर होते मराठीचीच होती, म्हणजे तुम्हाला काय व्हायचं पाटील. मी म्हणलं सर मला महाराज व्हायचे. बिघडलं म्हणले. आता ते मला बिघडत तवा म्हणले, पण आता ते म्हणले तू सुधारला. दर्शनाच्या लाईनला लागले होते आळंदीमध्ये. मला काय माहीत आता हेडमास्तर आहेत आमचे म्हणून. मी आपलं मोकळं बसलो. आता 100-200 माणसं पाया पडलेली, ते बी आली पाया पडली आणि मग तोंडाकडे पुन्हा गेलो मी उतरून. मग त्याच्या पाया पडलो की आता गुरुजी होती आपली, लोक बघू लागली कोण असून म्हणली वो म्हातार महाराजाच्या पाया. मी म्हणलो ती माझे गुरु आहेत. आणि मग ते लागले लढायला. मला म्हणले तुला म्हणलं होतं म्हणले बिघडे, मला हे व्हायचंय मला ते व्हायचंय म्हणणारे बिघडेत म्हणले. तुझ्याकडे बघून अभिमान वाटायला. मी म्हणलं बस झालं, कमाई झाली पाहिजे. हे व्हायचंय ते व्हायचंय म्हणायचं मला लाज वाटली नाही. महाराज व्हायचंय म्हणायची मला लाज वाटली नाही. का हे महाराज होणं म्हणजे हे मोठेपणाचा विषय नाही. हा विषय स्वाभिमानाचा होता माझ्यातला. कशातला होता? स्वाभिमानाचा होता. आपल्या बापाने केलेलं काम, आपल्या बापजाद्याने केलेलं काम तळागाळातली माणसं, जनमानसं, सामान्य माणसं, मोठी माणसं आजही विसरले नाहीत. त्या कामामध्ये त्या कामाची पावती घेऊन आपण समाजामध्ये जाणं गरजेचं आहे. म्हणून आपण हे ठरवून टाकलं की आपल्याला तिकडं जायचं. काही कमीपणा वाटला नाही. लग्न ठरतावळे बी मी त्या पोरगी बघायला गेलो. मी तिला आधीच म्हणलं बा हे धोतर आणि पटका विचारा यायचं आमचं लय आहे प्रेम. हे असे कपडेच राहते ना बरं. पुन्हा म्हणशीन ते टी शर्ट घाला बरमोडा घाला, हे मेळ लागायचा नाही म्हणून. लग्नात सुद्धा मी धोतरावच राहीन. हे असं पटलं तर हो म्हण, नाही तर मला 48 सोयरीक येतं उगं काय. म्हणलं नाही 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 आम्ही ठरवूनच केलं. मी म्हणलं होऊ द्या मग काही विषय नाही. अरे तुम्हाला मनमोहन सिंग पंतप्रधान होते बरं का. कोण पंतप्रधान होते? मनमोहन सिंग पंतप्रधान होते देशाचे. 10 वर्ष का 7-8 वर्ष होते. 10 वर्ष होते. पटका होता का नाही त्याला? मी मग म्हणायचो अरे पंतप्रधान जर पटक्यावाला आहे आम्हाला पटक्याची लाज वाटाव का? इतक्या वांगीच्या सगळ्या मोठ्या मोठ्या मंडळीला विचारा. मला बिना पटक्याचं बघितलं का तुम्ही कवा? ह्याला विचारा. मी टोपी घातलेली कवा पाहिली का? मी टोपीच घातली नाही कवा. मला पटक्याची लाजच वाटली नाही. सासरवाडी जाऊ द्या का कोण्या लग्नात जाऊ द्या. हे वारकरी शिक्षण संस्थेचा मोठाच्या मोठा सप्ताह होता जोग महाराजाचा आळंदीला. पुर्रे टोप्यावाले होते आणि मी एकटाच पटक्यावाला. म्हणजे यानं पटका काऊन बांधला? लोक म्हणले ते पटका काढीतच नाही बांधला म्हणजे. मला लाज वाटत नाही माझ्या बापाच्या कपड्याची. विठाला विठाला आपलं काहीतरी विसरल्यासारखं वाटते समाजामध्ये जात असताना. आपलं काहीतरी विसरलं. आपल्या युनिफॉर्मची लाज वाटते. पोलिसच्या कपड्याची लाज वाटते का? आर्मीला आर्मीच्या कपड्याची लाज वाटते का? स्त्रीला मंगळसूत्राची लाज वाटते का? तशी आम्हाला या मंगळसूत्राची लाज वाटत नाही. आमच्या वर्दीची आम्हाला लाज वाटत नाही. स्वाभिमान वाटतो बापजाद्याचा. आणि असा ज्या दिवशी वाटेल ना त्या दिवशी बापजाद्याच्या कामाची वाहवा होती ध्यानात. म्हणून तुकोबाराय आज स्वाभिमानानं म्हणू लागले पांडुरंगा आमच्या वाडवडिलांनी जे काम केलंय ते काम चुकीचं नाही. ते काम आम्हाला पुढं चालवायचंय. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. का सेवा मागितली बरं? शहानिशा केल्यावर लक्षात येते परमार्थामध्ये मालकीला किंमत नाही, सेवेला किंमत आहे. विठाला विठाला खरं सांगा तुम्ही वाघाळ्यातली मंडळी गावोगाव मालकाची मंदिर आहेत का शिवकाचे मंदिर आहेत? प्रभू रामचंद्राचे मंदिर आहेत गावोगाव का मारुतीरायाचे मंदिर आहेत? मग मालकीला महत्व आहे का सेवेला महत्व आहे? सेवेला मिळतो. पाश्चात्य देशातले परदेशातले लोक जेव्हा भारतात येतात आम्हाला विचारतात तुम्ही पशुपूजक आहात का? तुम्ही गावोगाव मारुतीरायाचे मंदिर उभा केले याच्या पाठीमागचं कार्यकारण भाव काय?
हेतू काय? त्यावेळी समाजामध्ये आम्ही एक सिद्धांत असा मांडतो, आमच्या मालकाचे मंदिर, आमच्या मालकाने आम्हाला बुद्धी दिली, माझ्यापेक्षा माझ्या सेवकाचा गौरव झाला पाहिजे. मालकाचा मोठेपणापेक्षा भारत देश सेवेला प्राधान्य देतो, म्हणून आम्ही सेवकाची पूजा करतो. गावगाव मारुतीरायाचे मंदिर आहेत. आज आमच्या भारत देशामध्ये भारतरत्न, राष्ट्रपती पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कशावर अवलंबून आहे? श्रीमंतीवर अवलंबून आहे. हा जो पुरस्कार दिला जातो या पाठीमागं कोण्याही क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रातल्या मातब्बर व्यक्तीनं जे आपल्याला दिलेलं योगदान आहे, जे केलेलं कार्य आहे, त्या कार्याचा आढावा घेतला जातो आणि मग पुरस्कार प्रदान केला जातो. इथं मालकाचा पुरस्कार नाही, कोणाचा पुरस्कार आहे? सेवकाचा गौरव आहे. विठाला विठाला सेवा हा परमार्थाचा पहिला टप्पा आहे. जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवठा. स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. ज्ञानोबाराय म्हटले, तुम्ही ज्ञानी जरी असाल, तुम्ही स्वतःला सेवक समजा. जोपर्यंत सेवक म्हणून स्वतःला घेणार नाही तोपर्यंत परमार्थामध्ये प्रवेश नाही. विठाला विठाला सेवा भाव जीवनामध्ये आवश्यक आहे. सेवेनं माणसं मोठी होतात. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही सेवा करा, निष्ठेनं राहा, निष्ठावान राहा. यदा कदाचित समाजानं नाही स्वीकारलं तुम्हाला तरी काय हरकत नाही. मान्यवर मंडळी निश्चित स्वीकारतील. कदाचित त्या मान्यवर मंडळीनं जरी नाही स्वीकारलं, तुम्हाला परमात्मा स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. समाजामध्ये जरी तुम्हाला समाज मान्यता नाही मिळाली, देवाच्या दरबारात मान्यता मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त सेवेला किंमत आहे. विठाला विठाला रामायणामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू मालक असून सेवकाच्या पुढे हात जोडले होते. सेवकाने हात जोडावं मालकाला का मालकानं हात जोडावं सेवकाला? सेवकानं हात जोडावं. पण रामचंद्र प्रभू असे हात जोडले मारुतीरायाला आणि मारुतीरायाला म्हणू लागले, मारुती तुम्ही केलेलं जे काम आहे, तुम्ही केलेली जी सेवा आहे, त्याचा मोबदला मी या जन्मात देऊ शकत नाही हो. तुका म्हणे त्याच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. तुम्हाला देण्यासारखं मारुती माझ्याजवळ काही नाही हो. याचं नाव सेवा. काय द्यावे त्यासी भावे काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा. महाराज म्हणून भगवंत म्हणू लागले, मारुतीराय तुम्ही जे केलेलं काम आहे ना त्याचा मोबदला देण्यासारखं माझ्याजवळ काही नाही. देवानं सेवकाच्या पुढे हात जोडावं. काय सेवा असेल मला सांगा. कौतुकाची गोष्ट सांगू का? सीताई साहेब मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूच्या सोबत गेल्या होत्या वनवासाच्या काळामध्ये. कशासाठी गेल्या होत्या? सेवेच्या निज स्वार्थावना आली, फक्त सेवा करण्याकरता. लक्ष्मणजी सोबत गेले होते. कशा करता सोबत गेले होते?
केवळ सेवे करता दादाच्या. मग या दोघाचा नंबर डावलून मारुतीरायाचा नंबरच लागला सेवेमध्ये, अग्र क्रमांक. त्याचं कारण काय सांगू का? जोडून या कर आणि उभा सन्मुख. सीताई साहेबांना प्रभू रामचंद्राची सेवा करणं काय नवले, बायकोचा धर्मच आहे नवऱ्याची सेवा करणं. लक्ष्मणानं प्रभू रामचंद्राची सेवा केली, काय नवले भावाचं कर्तव्य आहे मोठ्या भावाची सेवा करणं. मारुतीराय कोणीच नाही की वानर. योनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. पाहायला गेलं तर वानराच्या जातीचा अर्थार्थी काही संबंध नाही. तरीही मारुतीरायाने किती सेवा केली आणि कशी सेवा केली काय सांगा तुम्हाला. निदान माणसं सोबत आले तर तुमच्याकडून काही जरी नाही मागितलं, निदान इतकं तरी म्हणतात काय. लय जवळचे कार्यकर्ते असते तर म्हणते ना आम्ही येतो, तुला गाडी गिडी पाठवायची. हां काय कमाल आहे आपा, गाडी आता असं तुमच्याकडून कुठे घेत असतात का. गाडी आहे माझ्याजवळ येतो. आणि मग तिथं गेल्यावर मग म्हणते तर आपा अरे तिथे जाते त्या हॉटेलमध्ये सांगितले मी, जा जा माझं नाव सांग. निदान काही जरी नाही केलं, निदान काय व्यवस्था करावं लागेल, जेवणाची तरी व्यवस्था करावं लागली की नाही. मारुतीराय म्हणले मला तितका सुद्धा भार माझ्या देवावर घालायचा नाही. अन्न वस्त्र आणि निवारा, निवाऱ्याची गरज नाही, झाडावाचं राहायचे, वस्त्राची गरजच नाही. आणि शेवटी महत्वाचा मुद्दा काय, अन्नाची सुद्धा गरज नाही, झाडपाला खाल्ला पण प्रभू रामचंद्रावर भार घातला नाही. अशी निरपेक्ष सेवा केल्यामुळे स्वामी सीतापती संतुष्टाला, स्वामी सीतापती संतुष्टाला, स्वामी सीतापती संतुष्टाला, स्वामी सीतापती संतुष्टाला. सेवे सेवक भाव जाने तो मारुती. स्वामी सीतापती संतुष्टाला, स्वामी सीतापती संतुष्टाला, सीतापती संतुष्टाला, स्वामी सीतापती संतुष्टाला. हो सेवे सेवक भाव जाणे तो मारुती. स्वामी सीतापती संतुष्टला. प्रभू रामचंद्र मारुतीरायाच्या पुढे हात जोडून उभे होते. मारुती तुम्ही केलेलं काम मी या जन्मात नाही, जन्मोजन्मी विसरायचं नाही हो. मालकानं सुद्धा शाबासकी द्यावी, असा सेवकाचा गौरव असावा आणि असं सेवकानं काम करावं. इतिहास माहिती सर्वांना, जास्त वेळ नाही माझ्याकडे. आता कोकणामध्ये तानाजी मालुसरे यांच्या मुलाचा विवाह निश्चित झाला. तानाजी मालुसरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सैनिक होते, सुभेदार होते. मुलाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन तानाजी मालुसरे ज्यावेळी राजघराण्यामध्ये प्रवेश करतात, तयारी दिसू लागली. तलवारी लावणं, भाले लावणं, तोफा निर्मळ करणं किंवा ते पट्टा, ते जे काय होतं ते सामुग्री सैन्याची. तानाजी मालुसरे म्हणले राजे माझ्या मुलाच्या लग्नात सहभागी होणार आहेत, युद्धाचा तर काही दूर संबंध नाही आहे, मग ही तयारी कशाची असावी. पाहिलं एका सामान्य माणसाला जाऊन विचारलं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं तानाजीला काही कानाला कान लागू देऊ नका, कानाला कान लागू देऊ नका. पण कसं असते, जे चाणाक्ष माणूस आहे ना ओळखून घेते वातावरण पाहिल्याबरोबर कसं असते. तानाजी मालुसरे इकडं तिकडं फिरले, तयारी युद्धाची दिसली. शेवटी एक जणाला हळून विचारलं कशाची चालू आहे रे तयारी. म्हणजे तुम्हाला माहीत नाही. म्हणे काय, राजे कोंढाण्यावर स्वारी करणार आहेत. तानाजी मालुसरेचे डोळे डबडब पाण्यानं भरले. तानाजी असताना राजाला स्वतः स्वारी जावं लागते, काय कमाल आहे. तानाजी आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मुजरा करून म्हणले, राजे एवढं पर्क केलं का हो मला, कुठं कमी पडलो मी.
नाही तानाजी, तुमच्या मुलाचं लग्न असल्यामुळे आम्ही तुम्हाला ही जिम्मेदारी दिली नाही. त्यावेळेस तानाजी मालुसरेचे शब्द आहेत, आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग लग्न रायबाचे, याला म्हणतात सेवक. विठाला विठाला सेवा भाव जीवनामध्ये असा पाहिजे, जीव वळून टाकायची तयारी असावी. असा सेवा भाव जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या अंगी बाणावा म्हणून मी देवा तुमच्या दारात आलोय. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा. भगवंता आम्हाला तुमच्या चरणाची सेवा घडावी, एवढीच तळमळे, एवढीच तळमळे. एवढं देव आजवळ तुकोबाराय बोलू लागले, पण देवाने एकही शब्द काढला नाही. एक नाही दोन नाही, देव बघू लागली. तुकोबाराय एकटीच बोलू लागली. का देवा, मला सेवक म्हणून तुम्ही स्वीकारत नाहीत असा अंदाज दिसतो. माझं काही चुकलंय का? तुम्ही बोलतही नाहीत, काही उत्तरही देत नाहीत. असं वाटतंय का तुम्हाला की या पदाच्या पात्रतेचा मी नाही, किंबहुना या पदावर नियुक्ती करण्यासाठी आमचे बापजादे या पदावर नियुक्त करण्यासारखे नव्हते, असा तुमचा समज आहे का? देव तरी बोलले नाहीत. त्यावेळेस तुकोबाराय म्हणले, देवा तुम्ही जर मला सेवेमध्ये स्वीकारलं नाही, या योग्यतेचा मी जरी नसेल, पण आमच्या बापजाद्याचा विचार करावा देवा. आमच्या बापजाद्यानं काय काय केले दुसऱ्या चरणामध्ये. उपवास पारण राखीला दारवंतारा, उपवास पारण राखीला दारवंतारा, उपवास भले भले शाबाश शाबाश शाबाश. पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. भगवंता आमच्या वडिलांनी लय कष्ट केले, तो एवढं जीवाचं रान करून तुमच्या सेवेत ज्यांनी आपलं जीवन खर्च केले, आमच्या वाडवडिलांचा विचार करून तुम्ही माझी नियुक्ती करा. जुन्या काळामध्ये कायदा होता, आता आहे का नाही मला त्याचा अभ्यास नाही, पण एखादा माणूस जर ड्युटीवर असला, म्हणजे सेवेत कार्यरत असला, आणि त्याला जर काही तिथं बरं वाईट झालं तर त्याच्या घरचं माणूस घेतलं जात होतं त्या ड्युटीवर. आता आहे का ते कायदा? काय म्हणावं त्याला, म्हणजे वारसदार काहीतरी आहे की अनुकंप धरती, नाही अनुकंप धर्तीवर त्याला तिथं काय दिलं जात होतं. असं म्हणतात की तो जरी त्या योग्यतेचा नसेल, त्याची योग्यता करून घेतलं जात होतं. बरोबर आहे ना? ते शिक्षण राहिलं तर पूर्ण करून म्हणा, किंवा ते एखादा कोर्स नसेल तर ते कोर्स करून म्हणा, त्याला तिथं नियुक्त केलं जात होतं. आताही असेल तर आपल्याला त्याचा अभ्यास नाही. लई राजकारणी लोक मया संघ राहतात, मी त्याच्या संघ राहत नाही, ते मया संघ राहतात. माझा गंध त्याला लागत आहे, मी त्याचा गंध लावित नाही. आता लोकांना वाटते त्याला मी काय करू, मी त्याच्या डोक्यात टाकत असतो, त्याचे घेत नाही. विठाला विठाला. त्याचे चांगले विचार असतात, समाजोपयोगी विचार असतात. लोकांना वाटते महाराजाला काय घेऊन देणे, मला काय करायचे. पण समाजाचे कामं होण्यामुळं आम्हाला ते राजकीय व्यासपीठाला धरून राहावं लागते.
आता लोक आमच्या बी घरी आलेत, महाराज काय साहेबाला सांगा ना डिपू जळालाय म्हणून. मी म्हणलं तुम्ही जा ना, म्हणलं भेव वाटते हो, इकून आलेत अशी. महाराज काय ऊस गेलं नाही. म्हणलं मी चेअरमन आहे. नाही म्हणले चेअरमन साहेब तुमच्या ओळखीचे आहेत. वाले कामं तर करतो, वाले कामं करतो. दवाखान्यात पॉझिटिव्ह झाले लोक आमच्या घरला. मला काय झालं ते? वडील पॉझिटिव्ह झाले. मला मी काय झालं? मग तुम्ही सांगा ना ते सिव्हिल सर्जनला, जागाच नाही म्हणालीत. म्हणलं ओळखीचे होते सिव्हिल सर्जन. म्हणलं साहेब माणूस वारकरी हो, गरीब माणूस आहे, त्याला कोण्या दवाखान्यात गेलं तरी ते वाचत नाही. म्हणलं पैसेच नाही त्याच्यावर, कसं करावं महाराज, बेड नाही हो. याला साहेब ते भोयला झोपते, काय नाही फक्त ट्रीटमेंट करा. आम्हाला वारकऱ्याला वारीच्या वाटेनं भोयला झोपायची सवय. जीव वाचू लागल्यावर मी भोयलाच झोपिली आमची. इलाज झालं, उठून उड्या मारीत घरला गेली. मग ते माणूस म्हणला बापा मी वाचत नव्हतो. महाराजांनी त्या सरकारी दवाखान्यात फोन लावला. आमच्याच्यानं जेवढे कामं होते तेवढे आम्ही करू. का? राजकीय लोकांशिवाय कामं होत नाहीत, म्हणून त्याच्या संग संपर्क ठेवावा लागते. माझं काम पडत नाही, तुमचे कामं पडतात. माझं काम ज्याच्याजवळ पडतंय ते माझा मागं पाठीराखा खंबीर आहे. मला गरज नाही कोणाच्या कामात. श्री गुरु सारिखा आस्था पाठीराखा. समाजाचे कामं पडतात म्हणून यांना आम्ही धरून राहतो आणि राहणार. का? भजनेनं कुठं जावं, हे ना कुठं जावं. ह्याचा ऊस नाही गेलो, याच्याजवळ शिरसं नसते. ह्याचा ऊस नाही गेला महाराज, ऊसच गेला नाही. काळजी करू नको म्हणलं, असं आपला ऊस जात नाही म्हणजे काय कमाल आहे. हे असं प्रेमानं कामं होतात म्हणून याच्या संग राहावं लागतं. ह्याच्याजवळ सत्ता असते आणि सत्तेनं कामं होतात. मानवी जीवनामध्ये काही गोष्टी समाज उपयोगी केल्याशिवाय माणसानं मरू नये. मरायच्या अगोदर काहीतरी त्यानं समाज उपयोगी कामं करावं, समाजाच्या ऋणातून मुक्त व्हावं, तरच मरावं. नाही त्याला मरायचाच अधिकार नाही. ऋणातून मुक्त झालं पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी अभंगामध्ये महाराजांनी जे वर्णन केलंय, देवाला तुकोबर आहे म्हणलेले, देवा मी बोलायला तयार नाहीत, माझी अपेक्षाच काय, मला फक्त सेवक व्हायचंय. माझ्या वाडवडिलांना एवढं जीवाचं रान करून जर तुम्ही माझा स्वीकार करत नसाल तर मला हे चुकीचं वाटते तुमचं. देवाला असं बोलायला बिले ताकद लागते. देव एक नाही दोन नाही. शेवटी तुकाराम महाराज म्हणले, देवा खरं सांगू का, माझ्या अपेक्षा मोठ्या नाहीत, मला काय पाहिजे, फक्त तुमची सेवा पाहिजे. एवढ्या माझ्या निर्मळ हेतून मी तुमच्याजवळ आलो. यदा कदाचित जर तुम्ही मला त्या सेवेत रुजू नाही करून घेतलंच तर त्याच्यात माझा काही कमीपणा नाही. कोणाचा कमीपणा आहे? वंश परंपरा वंश परंपरा बोला. शाबाश शाबाश. वंश परंपरा दासमे अंकित, तुका मोकलीत लाज कवणा. तुकोबरायास देवाला म्हणताय, देवा वंश परंपरेनं मी आपला दास आहे. माझ्या बापजाद्यानं तुमच्या सेवे व्यतिरिक्त दुसरं काही केलं नाही. आणि या उपरांत तुम्ही जर माझा स्वीकार नसेल करत नसाल त्याच्यात माझा काही कमीपणा नाही. तुका मोकलिता लाज कवना, त्याच्यात तुमचा कमीपणा आहे. श्रीमंताचं लेकरू आहे. हिवाळा दिवस होता,
कीर्तनाला यायले म्हणून गोदड पांघरून आले. आता श्रीमंताचं लेकरू त्या परीनंच राहावं लागेल ना. ते गोदड पांघरून आल्यावर लोक कोणाला हसतात? समर्थाचे बाळ पांघरे वाकळ हसती सकळ लोक कोणा. श्रीमंताच्या लेकरानं त्याच्या परीनंच राहावं लागते. गरिबी दाखवायची नसती. दाखवणं वेगळं आणि हसणं वेगळं. दाखवायचं नाही. मला तर वाटते राजा चाले तेथे वैभव सांगायचे. वैभव संपन्न माणसानं वैभव संपन्नच राहत जाव. काय लय श्रीमंत माणसं लयच गदळ राहते. तू काय झालं काय करायचं काय नाही. वैभव संपन्न माणसानं वैभवानं राहिलं पाहिजे. समर्थाचे पोटी आम्ही समर्थाचे पोटीनं आम्ही जन्मलो. काय माणसं चांगल्याच्या पोटाला येतात पण करंट्या कपाळाचे. चांगले कपडे घालीत नाहीत, चांगल्या गाड्या घेत नाहीत, चांगलं खात नाहीत, पंक्तीला चांगलं करीत नाहीत, काहीच नाही. त्याला पट्टी मागायला गेलं तर पहिल्या तोंडाला कडूमोडू तोंड करते बघा. मोठ्या माणसानं मोठं राहिलं पाहिजे. मी आमच्या भजनेला नेहमी म्हणत असतो गैरादी कपडे घालू नका. मला पटत नाही. मला रोज एक माणूस आमच्या शेजारी म्हणतो होय महाराज. मी म्हणलं काय तुम्ही का रोजच नवीन अंगडं घालतात? मी म्हणलं हो. मला कशाहून म्हणालास? म्हणलं रोजच असं दिसतंय पांढरं शुभ्र. अरे मी म्हणलं ते धुतोत आम्ही चांगलं नवीन रोज. म्हणला रोजच लईच बगड्यावानी निघतात. मी म्हणलं मग का तू वगन लावतो माझ्या अंगड्याला. अरे का चांगलं राहू नये? का चांगलं राहू नये मला सांगा. तरणा भाग्यवंत नटे चांगल्याच्या बाईनं चांगली साडी नेसूनच लग्न कार्याला गेलं पाहिजे. दागदागिने घालून लग्न कार्याला गेलं पाहिजे. तिथं जर ते चांगल्याच्या घरची बाई लग्नाला जर चांगल्या अवस्थेमध्ये नाही गेली त्याच्यात तिचा कमीपणा होत नाही. कोणाचा कमीपणा होते? तरी ते लाज स्वामीसी, तरी ते लाज स्वामीसी, तरी ते लाज तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीसी. स्त्रियांनी चांगल्या प्रोग्राममध्ये चांगल्या कार्यक्रमामध्ये सौभाग्यवती स्त्रीनं व्यवस्थितच गेलं पाहिजे. घवघवच गेलं पाहिजे. त्याच्यात मोठेपणा मालकाचा मोठेपणा होतो. लय भंगार साड्या लयच गरिबी दाखवून ते इतकुसच ते गळ्यातलं ते काय. अरे काय पटकी आली का? भावनाताई नखाते तिथून आली की असे घवघवत दिसले. चांगल्याचा लेकरांना चांगलंच राहिलं पाहिजे. घवघव यावं लागते. काय श्रीमंताच्या घरचे माणसं हाबरेटीला पाणी कमी पडल्यावाने न्यारेच राहते. असे दिसतेत रे देवा दादा हऱ्या. अरे काय कमी गेली? काय कमी गेली? चांगल्याच्या लेकरांना चांगलं राहिलं पाहिजे. का? बापाचंही नाव वाढते आणि सासऱ्याचंही नाव वाढते. असून कमीपणा दाखवायचा नाही. असल तर नसल तर मी म्हणतो आपण कन्या घुगऱ्या खाऊ. नसल तर आमचे म्हणजे 13/7/2000 ते जे दिवस होते माझे. महाराज गेल्यावर कोण्या सोयऱ्यानं मला अंगडच केलं नाही. शर्ट एकच शर्ट होतं मला 12 महिने. घ्यायचं नाही. एकच शर्ट एकाच शर्टावर दिवस काढले मी. तेच धुधू घालायचे 12 महिने. सांगायलो आता सांगायलो कोणाला सांगितलं नाही. 12 महिने एकच शर्ट धुधू घातलं 12 महिने. आता असे मला 30 आंगडे आहेत. दिवस राहतात दिवस जातात. असतील ना आपण गरिबी सोसू पण जर चांगलं देवानं दिलं असेल ना असून गरिबीचं नाव आणायचं नाही. काय माणसाला विचारलं कसं काय गेलेलं साल बरं होतं. अरे तुला काय कमी गेली दादा? अरे
खुश राहायला पाहिजे, खुश. 100 वर्षाची जिंदगी आहे, त्याच्यात 50 वर्ष झोपीत जातात, राहिलेत 50 वर्ष. 50 वर्षामध्ये असे कोरोनाची आलाय, फलानाची आलंय, भिस्तानाची आलंय. तुम्ही गरिबी दाखवून दाखवून एका दिवशी चटकून मरून जातात. कोणाच्या हवाली करायचं मग? चांगल्या चांगलं राहायला पाहिजे. आणि शहाण्या माणसानं घरी वातावरण सगळं लक्ष ठेवलं पाहिजे. सणावाराला साडी घेतली पाहिजे, चांगल्या निमित्तानं लग्न कार्याला दागिना घेतला पाहिजे. कीर्तन कसं व्हायलंय? नंबर 1 वाले का नाही? दरवर्षी मला बोली ती आता हे एकदा हे दागिने घेतले होते फक्त लग्नात, पुन्हा दागिने घ्यायचं नावच घेणं. अरे नवीन नवीन डिझाईन आली, घ्या नर दादा. अरे हो, घरची लक्ष्मी जितकी प्रसन्न राहील का तितकं तुम्हाला समाधान लाभल. ध्यानात घ्या, ज्याची लक्ष्मी नाखुश आहे ना त्याला बरकतच येत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? बरकतच येणार नाही, त्यानं करोडो रुपये कमवू द्या. ज्याची घरची लक्ष्मी नाराज आहे ना त्याला केवढाही बंगला असू द्या, त्याला झोप लागणार नाही. शांत लक्ष्मी प्रसन्न राहिली पाहिजे. असून लक्ष्मी दरिद्री दाखवायचं नाही. असेल ना चांगलं चांगलं राहायचं. श्रीमंताचं लेकरू कीर्तनात येताना जर गोदडे पांघरून आलं तर लोक कोणाला हसतात? लेकरूजी नसे त्याला काय कळाले? हसती सकळ लोक कोणा. वडिलांना हसतात तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणले, देवा आमच्या वाडवडिलांना तुमची सेवा केली आणि एवढी सेवा करून, एवढं जीवाचं रान करून तुम्ही जर आम्हाला त्या पदावर नियुक्त करत नसाल त्याच्यात आमचा काही कमीपणा नाही. लोक काय म्हणतील तरी ते लाज तुमचा कमीपणा आहे. देवा आमची अपेक्षा तरी काय आहे? तुझी चरण सेवा पांडुरंगा भगवंता, आम्हाला तुमची फक्त सेवा पाहिजे. मानवी जीवनामध्ये, माणसाच्या जीवनात सेवाभाव कोण्याही क्षेत्रात तुम्ही जा, सेवाभाव जिवंत ठेवा. ते क्षेत्र तुम्हाला मोठं केल्याशिवाय राहत नाही. कोण्याही क्षेत्रात जातो, कोण्याही क्षेत्रात जा, सेवाभाव जिवंत ठेवायचा. तुम्ही गरीब असा श्रीमंत असा, सेवाभाव जिवंत राहू द्या तुमच्या हृदयात. निश्चित ते क्षेत्र मोठं करते तुम्हाला. आणि म्हणून आज या अभंगामध्ये महाराजांनी सेवाभाव आपला व्यक्त केला. आपणही आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये ज्या क्षेत्रात काम करू, मी स्वतः सेवक आहे अशी आपण आपल्या हृदयाला ही तसल्ली देऊ. आपलं जीवनसुद्धा चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी सन्माननीय कैलासवासी सुभाषरावजी, व्यंकटरावजी शब्द बरोबर, भुमरे पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जमानिक अप्पाने मला खूप दिवसापासून संपर्क केला होता. मला अजिबात वेळ नव्हता आज. काय करावं म्हणलं, लई दिवसानं सोयरीक व्हाली आपली. आधीच तर ते कल्याणराव नाराज, जयराम नाराज, ते अजून काका फोन करून विचारा. आता काल्याचं कीर्तन 11 ते 1 डिग्रस पवळाला, 11 ते 1 आणि 1 ते 3 इंगळे बोरगावाला. फोन करून विचारा तुमच्याच मतदारसंघातले आहेत दोन्ही गावं का नाहीत. ते तेवढे असून सुद्धा आता मला नाईला झाला गड्या. शब्द मी सहज गेला माझा, काय हरकत नाही म्हणलं, येईन शब्द गेला. आणि मग मला आता तो शब्द पाळावा लागला. म्हणून मी एक काल त्यांना रिक्वेस्ट केली किंवा एखादा तास लवकर केल्यावर चालेल का? म्हणजे चालेल ना. ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. अशी ॲडजस्टमेंट केलेलीच माणसं मोठी होतात. मोठं व्हायचं ना, जिथं जमल तसं जमल तसं सहमत घेऊन माणसानं पुढं चालायचे विचार समाज सोबत ठेवावे. माणसाचं जीवन खरंच मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा मी सर्व भुमरे पाटील परिवाराला आणि सर्व ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद देतो. या ठिकाणी आपण हे एवढं मोठं कार्य उभा केलं. या निमित्तानं सर्व आप्त इष्ट स्वकीय सुहृदी पाहुणे मंडळी उपस्थित झाले. सुंदर अशी महाप्रसादाची व्यवस्था आहे पाठीमागं, चांगली व्यवस्था केली. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. आता मात्र मला पुढं जाणं गरजेचं आहे. लोक म्हणत असतील याचं कीर्तन कयाला घेतलं हो, हे लईच लवकर कीर्तन सोडतंय. इमानदारीनं इतकं कीर्तन कोण्याच गावाला करीत नाही बरं बापा, खरंच करीत नाही. पण मी तुमच्या भेनं म्हणलं, हे वाघ म्हणलं व आपण मोर आहेत आणि हे वाघ आहेत, याच्या मोहरी जायला जमायचं नाही, मला जावंच लागते. आता आडवी नका, थांबतो आता. ज्ञानेश्वर हरी हरी
विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले करू वाकडे करे करा क्षमा भगवाजी एक मिनिट मेरा शिवा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंड उपवास पारणे राखिला दारवंड उपवास पारणे राखिला दारवंड उपवास पारणे राखिला दारवंड गेला भोगवटा आम्हाला गेला भोगवता आम्हाला की गेला भोगवता आम्हाला की वंश परंपरा दासनी अंकित वंश परंपरा दासनी अंकित वंश परंपरा दासनी अंकित वंश परंपरा दासनी अंकिता मोकलिता लाज कोणा मोकलिता लाज कोणा तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणे राखिला दारवंड उपवास पारणे राखिला दारवंड उपवास पारणे राखिला दारवंड उपवास पारणे राखिला दारवंड गेला भोगवटा आम्हाला गेला भोगवता आम्हाला गेला भोगवता आम्हाला गी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल नाही विचारला अधिकार फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध आरती घ्यायची का कसं ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावेसे म्हणा येते नाही नारायण सुरवारिका पण ते सापडले केली आता उठावेसे म्हणा येते तुका नाही म्हणे नारायण भोग गेला निवारला आता उठावेसे म्हणा येते करुणे आरती चक्र पाणी ओवाळते. आज पुरले नवसदने काळ दिवस पुण्यवंत तुम्ही बाळा आज पूर्वी पुरले नवसदने काळ गावा हे टाळे उभा आज पूर्वी नवसदने काळ दिवस आरती गोविंदाची ओवाळते. धन्य धन्य लोचना नित्य करतावले मुक्ता ओवाळते परमानंद. धन्य धन्य ते लोचना नामा नित्य म्हणे की सेवा सेजतोनी राहिलो तसाच. धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन हरी आरती ज्ञान राजा केवळ ते जातो माझा आरती ज्ञान राजा गीता ननत कोणी अवतार पांडुरंगा आरती ज्ञान राजा शेवटी साधू संत आरती ज्ञान राजा प्रगट विश्व भ्रमण केले रामदास